हा रस्ता पाहिला किती सुनाट. पहाटे चाललो मी मॉर्निंग वॉकला. पण कसं सुनाट वाटतो हा स्कायवे. आणि मला आयुष्याचं एकटं पण इथेच जाणवलं. शेवटी प्रत्येकाला एकटंच चालायचं असतं. आणि आज मी चालणार आहे एकटाच, आत्मनिर्भर होऊन, आत्मबळ घेऊन. तसं मनात विचार येत राहतील आणि माझी पावले पुढेही पडत राहतील. पण चालणं आपला गुणधर्म आहे आणि मी चालत राहणार. आणि चालता चालता मनामध्ये आयुष्याच्या गत आठवणी पिंगा घालू लागतात. सुखदुःखाच्या ओळी, सुखदुःखाचे प्रत्येक क्षण आपल्या आयुष्यात येतात जातात. आणि असं एकटं चालताना हमखास त्या सुखदुःखाच्या आठवणी मनात गरबा करून नाचत असतात. त्यावेळी दुःख सहन करताना दुःखाची तीव्रता फार जाणवते. पण काही वर्षानंतर तेच दुःख एक जुनं पुराण मॉन्युमेंट, खंडर म्हणून आपल्याला जाणीव होते. आणि असं वाटतं की आपण उगाच त्यावेळी भावविहवल झालो. असं वाटतं की उगाच आपण त्यावेळी हतबल झालो. असं वाटतं की आपण उगाच त्यावेळी कोसळून गेलो. पण त्यावेळी मन एवढं परिपक्व नव्हतं. आज जीवनाच्या 74व्या वर्षी मी काय जे अनुभवलं, जी काय अनुभूती घेतली, त्या अनुभूतीने मी असं म्हणत नाही की माझं मन प्रगल्भ झालं किंवा व्यापक झालं. परंतु जी काय समज आलेली आहे, त्या समजुतीतून मला जीवनाचा अर्थ कळायला लागला आहे. शेवटी मी म्हणजे अहंकार नाही. मी म्हणजे माझंपण. मी माझ्या स्वतःतला अंतरात्म्यातला मी कोण आहे हे विचार करण्याची ही वृत्ती. आणि मी मला ओळखतो. इट इज माय इनर कन्व्हिक्शन दॅट आय नो व्हॉट आय एम. सो आय डोंट गिव्ह डॅम अबाउट द वर्ल्ड. हेल विथ धिस वर्ल्ड. आपण आपल्या मनाप्रमाणे जगावं. नीतिमत्तेचं घर तुमच्या प्रत्येक मनात असतं. काय चांगलं, काय वाईट सगळं असतं तुमच्या मनामध्ये. आणि तुम्ही ठरवता पण. काही वेळा तुमचे निर्णय अचूक असतात, काही वेळा चुका होतात. पण चुका तुम्ही परत रेक्टिफाय करता, परत सुधारतात. आणि त्या अनुभूतीतून तुम्ही पुढच्या आयुष्याची पाऊलवाट चालू करतात. परंतु जी अनुभूती मिळाली सुख दुःखाची, त्याच्यातून तर मानवी मनाला प्रगल्भता येते. आणि ही प्रगल्भता, समजूतदारपणा आणि व्यापक विचाराची जोड तिथं मिळाली तर असं वाटतं की आपण खरंच जीवन खऱ्या अर्थाने जगतो आहे. जीवनाला एक अर्थ प्राप्त होतो आहे. आणि मानवी जीवनाकडे एक व्यापक नजरेने आपण बघू लागतो आहे. आपण दुसऱ्याकडे पण बघतो आणि आपल्या मनात विचार येतो की आपण फक्त आपल्या दुःखाचं कौतुक केलं, आपल्या खस्ता आपण सहन केला, आपण त्यांना कुरवाळलं. पण इतरांचं काय आहे? मी शरीराने धडधाकट आहे. पण जी मुकी, पांगळी, अपंग अशी जर लोकं असतील तर त्यांचं दुःख कितीतरी पटीने अनंत असेल. आपण कल्पना पण करू शकत नाही. म्हणून कधीकधी माणसाने ना दुसऱ्याचा पण विचार करावा. आपण जर त्या जागी असतो तर आपलं काय झालं असतं याचा विचार केला तर आणखीन आपल्या अनुभूतीची प्रगल्भता आणि व्यापकता वाढते. आपल्या जीवनाची समज वाढते आणि माणसाला समजून घेऊ शकतो. खरं म्हणजे जात वगैरे मी मानत नाही आहे. परंतु मानवता आणि माणुसकी ह्या गोष्टी जरूर मी मानतो. आणि त्यामुळे माझी एक आयडेंटिटी, माझ्या मनावर कुठल्याही धर्माचा पगडा नाही किंवा जरब नाही किंवा भीती नाही. कुठले व्रतवैकल्य मी करत नाही. पूजा तर मुळीच नाही आहे. त्यामुळे आपण नीतिमत्ताने वागत गेलो आपल्या नीतिमत्ताने आणि तुम्हाला जर मनाला समाधान वाटत असेल तर तेच खरं जीवन ना. वेन युअर इनर माइंड टेल्स यू दॅट रिअली इन ऑल वे यू आर कम्फर्टेबल अँड इन अ रिअल सेन्स यू आर द मॅन लिडिंग युअर लाईफ इन अ प्रॉपर वे, दॅट इज अ कम्फर्टेबल थिंग फॉर युअर माइंड. म्हणून म्हणतो की प्रत्येकाने आपापला विचार करावा, अंतर्मुख व्हावं आणि स्वतः काय हे ओळखावं. आणि असं जर केलं तर प्रत्येक मनुष्याला आपल्या स्वभावाची, आपल्या स्वभाव कंगोऱ्याची जाणीव होईल आणि जरूर त्याचं आयुष्य
सुखमय, शांतिमय आणि प्रगल्भ होईल. धन्यवाद.